महारोजगार मेळाव्यात बोलताना फडणवीसांनी अजितदादांचं तोंड भरून कौतुक केलं। यावेळी अजितदादांनी पोलिसांसाठी खूप चांगल्या इमारती उभारल्यात, मात्र उद्या ते गृह खातंही माझ्याकडे द्या असं म्हणतील तर मी गृह खातं देणार नाही असा मिश्किल टोला फडणवीसांनी लगावला। बारामतीत झालेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंनी सर्व नेत्यांचं स्वागत केलं, मात्र सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी नजर मिळवूनही टाळलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नात लक्ष घातल्यानं शरद पवारांनी सरकारचे आभार मानले, तर तरुणांना काम मिळावं म्हणून सरकार जे करेल त्याला पाठिंबा असेल असं म्हणत शरद पवारांनी सरकारला तरुणांच्या भविष्यासाठी पाठिंबा दर्शवला। बारामती हे विकासाचा आदर्श मॉडेल आहे आणि त्यामुळे बारामतीच्या विकासात हात आखडता घेणार नाही, तसंच कधीच कामाच्या गुणवत्तेत तडजोड होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी बारामतीकरांना दिलंय। आम्ही राजकारणात काम करणारे कंत्राटी कामगार आहोत, आम्हालाही 5 वर्षांनी कंत्राट रिन्यू करावं लागतं, चांगलं काम नाही केलं तर लोक आम्हालाही घरी बसवतात असं म्हणत नमो महारोजगार मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी केली। अजित पवारांनी बारामतीमधील रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केलं आहे आणि यावेळी त्यांनी बारामतीला राज्यातील नंबर 1चा तालुका करणार असा विश्वास व्यक्त केलाय, तर काम करायचं तर ते 1 नंबरच करायचं असा सल्लाही तरुणांना दिला। शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात एकमत आहे। दोन्ही पक्षातील वरिष्ठ समन्वयानं रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेबाबत निर्णय घेतील, त्यानुसारच उमेदवार ठरेल असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं। महाराष्ट्राला कलंक लावणारं राजकारण सध्या राज्यात सुरू आहे, हे कुठेतरी थांबायला हवं असं म्हणत अरविंद सावंत यांनी सरकारवर आणि चालू राजकारणावर निशाणा साधला। वैभव नाईक यांनी राणेंना थेट आव्हान दिलं। राणेंनी लोकसभा निवडणुकीत लढून आपलं अस्तित्व सिद्ध करावं असं वैभव नाईक म्हणाले, तसंच पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी भराडी देवीला साकडं देखील घातलं। रत्नागिरीमधील जागा शिवसेनेचीच आहे, सगळ्या जागा भाजपला द्यायच्या आणि बाकीच्या मित्रपक्षांना देऊन संपवाव्या असं होणार नाही आणि आमच्या हक्काची जागा आम्ही सोडणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं। निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांचा अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवावा अशी मागणी जी ती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे, तर माझ्यावरील आरोप खोटे आहेत हे समोर येईल म्हणून अहवाल विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नाही असा आरोपही त्यांनी केला। मालेगाव शहर परिसरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। मागील 7 महिन्यात या कुत्र्यांनी 2000पेक्षा जास्त जणांचा चावा घेतला। पालिकेनं श्वानांच्या नसबंदीसाठी 86 लाखांचा खर्च करूनही कुत्र्यांची समस्या जैसे थे असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। नंदुरबार जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनानं दूध विक्रेत्यांच्या तपासणी केलेली आहे आणि यात भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं। 6 दूध विक्रेत्यांकडे 150 लिटरहून अधिक दूध भेसळयुक्त आढळल्यानं कारवाई करण्यात आली। वसईत शाळेच्या बसनं रस्त्यावर अचानक आलेल्या 2 चिमुकल्यांना चिरडलंय। दोन्हीही मुलींची प्रकृती चिंताजनक असल्यानं दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। मुंबईतील अंधेरी पूर्व साकेनाका परिसरातील जरीमरी परिसरात भीषण आग लागली आहे। या आगीमुळे अंधेरी पूर्वेतील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। अद्यापही आगीचं कारण अस्पष्ट आहे। भुसावळमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांचं भुसावळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी धारकरी आणि नागरिकांशी देखील संवाद साधला। बुलढाण्यातील तामगाव पोलीस स्टेशनच्या बीट जमादार नंदकिशोर तिवारी या पोलिसांनी एका व्यक्तीला पोलीस स्टेशनच्या आतमध्येच दांडपट्ट्याने बेदम मारहाण केली आहे। मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांविरोधात जनतेत रोष उठलाय। पोलिसांकडून अशा प्रकारे मारहाण होत असेल तर तो रक्षक की राक्षस असा सवाल लोकांनी केला। 55,000च्या वर नोकऱ्या बारामतीत आणल्या। जोपर्यंत तरुणांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत शासनातर्फे मोफत स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं जाईल अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव या पुलावर जीवघेडा खड्डा पडल्यानं समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आणि या रस्त्यावरील काँक्रीट खाली पडलं। त्या दरम्यान शेतकरी तिथून जात होता, मात्र सुदैवानं त्यांचा जीव वाचला। विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावात गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन मोठ्या उत्साहात पार पडला आणि या प्रगट दिनाच्या आदल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येत भाविकांनी शेगावात गर्दी केली आहे। गणगण गणात बोतेच्या गजरात
भाविक तल्लीन झाले. नंदुरबारमध्ये एकीकडे खराब रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागतोय, तर दुसरीकडे लाखो रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेल्या बाईक अँब्युलन्स वापराविना पडून असल्याचं विदारक दृश्य समोर आलंय आणि यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोस्टल रोडचं उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होईल. कोस्टल रोडचा पहिला टप्पा वरळी ते मरीन लाईन्स वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा ते खडकफाटा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. खड्डेमय रस्त्याकडे बांधकाम विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. नागपूरच्या लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही पालकांनी केला होता. त्याच अनुषंगाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीनं मेस चालकाची तडकाफडकी बदली केली. जळगावमधील यावलमध्ये पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे गहू हरभरा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात काढणीला आलेला मका अक्षरशः जमीनदोस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल झाला. दिवसेंदिवस विद्युत विभागात ग्राहकांची लूट केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसंच शेतकऱ्यांना देखील 12 तास वीज दिली जात नाही आणि त्यामुळे नागरिकांचं शेतकरी त्रस्त झालेत. या सर्वांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अजय मेश्राम यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. कराडमधील जुना कोयना पुलाजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता आणि त्याबाबत कराड पोलिसांनी तपास केल्यानंतर 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आर्थिक कारणातून हा खून झाल्याचं समोर आलं. यवतमाळमध्ये झालेल्या वनरक्षक भरती धावण्याच्या चाचणीत एका डमी उमेदवारानं धाव चाचणी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आणि ही बाब अंतिम निवड यादीत समोर आली असून या प्रकरणी वनविभागातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. धुळे शहरातील देवपूर परिसरात एका कॅफेवर पोलिसांनी छापा टाकला. त्यात 8 तरुणांसह 8 तरुणी अश्लील चाळे करताना पोलिसांनी रंगेहात त्यांना पकडलेलं आहे. हे तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली. पंढरपूर पोलिसांनी दुचाकी चोरून कमी किमतीत विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं. त्यांच्याकडून 12 लाखांच्या मुद्देमालासह 46 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. जेरबंद केलेले 3ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपूरकडे कलिंगड घेऊन जाणारा ट्रक ब्रेक नादुरुस्त झाल्यानं कारंजा महामार्गावरील अडाण नदीत कोसळला. या घटनेमध्ये ट्रक चालक जखमी झाला असून कलिंगड आणि ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वर्ध्याच्या आर्वी वन परिक्षेत्रातील लहादेवी शिवारात 6 मोर मृत अवस्थेत आढळलेत. मोरांवरती तूर आणि मक्याच्या दाण्याच्या माध्यमातून विषप्रयोग केल्याची माहिती समोर येते. वन विभागानं पंचनामा केल्यानंतर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यातील एका संशयिताला पोलिसांनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.